श्री क्षेत्र कुणकेश्वर हे कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी आहे. कणकेच्या मनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. देवावरून गावाचे नावसुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले. सुमारे 1100व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिराइतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. देवगडवरून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. जिथे एसटी थांबते तिथून अवघ्या 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो. ऐन किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराचा सागर तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. 8 ते 9 मीटर उंचीच्या या तटावर असणाऱ्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर 22 ते 24 मीटर उंचीचं मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे. या मंदिराच्या निर्मितीच्या 2 कथा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेलं एक छोटेसे गाव. प्राचीन काळी हा विभाग कणकवन या नावाने ओळखला जात होता. कणकवनाची व्याप्ती फक्त कुणकेश्वर गावापर्यंत मर्यादित नसून खूप मोठी होती. श्री देव कुणकेश्वर हा अलीकडे रूढ झालेला शब्द आहे, पण श्री क्षेत्र कुणकेश्वर असा त्याचा उल्लेख आहे. इथली दैवी शक्ती हे केवळ शिवलिंगापुरती मर्यादित नसून आजूबाजूचा परिसर आणि समुद्र दैवी शक्तींनी युक्त आहे. पंढरपुरानंतर हे एकमेव असे स्थान आहे ज्याचा क्षेत्र असा उल्लेख केला जातो. कोकण भूमीला केवळ कुणकेश्वराचे क्षेत्रच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राची कोकणकाशी असे म्हटले जाते. तसेच कुणकेश्वर हा गाव आंबा या फळासाठी प्रसिद्ध आहे. पंढरपूर आणि कुणकेश्वर या 2 स्थानांमध्ये खूप अंतर आहे. कुणकेश्वर मंदिरावर देवदेवतांच्या कोरलेल्या मूर्त्या असून गाय पशूंची शिल्पे पाहायला मिळतात. मंदिराच्या उजव्या बाजूला म्हणजेच कुंकोबाच्या पायऱ्यालगतच एक मोठे वृंदावन आहे. हे नारूभाई निळकंठांचं समाधीस्थान आहे. इथेच नारू निळकंठ यांनी कळसावरून उडी मारली होती. नारू निळकंठ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वसनीय पराक्रमी सरदार होते. ते कुणकेश्वर मंदिराची आणि आसपासच्या परिसराची देखभाल करत होते. एक दिवस शहा हा मुघल सरदार कुणकेश्वर मंदिराकडे चालून येत असल्याची बातमी निळकंठांना मिळाली. तसा हा मर्द मराठा सरदार बेचैन झाला, पण तो डगमगला नाही. आपल्या सर्व लोकांना एकत्र केले आणि त्याने युक्ती लढवून एका मंदिरातील मूर्ती हटवून त्या ठिकाणी कबर उभारली. तसेच मंदिराचा वरचा भाग उडवून त्याचे मशिदीत रूपांतर केले. कुणकेश्वर मंदिर एका अरब व्यापाऱ्याने बांधले आहे अशी अफवा पसरवण्यात आली होती, पण शहाने वस्तुस्थिती जाणून घेतली आणि मंदिराच्या परिसरात जाळपोळ करण्यास सुरुवात केली. मंदिरावर हल्ला चढवला. मराठ्यांची माघारीची कल्पना येताच नारूबाईंनी मंदिराच्या कळसावरून उडी मारली. त्याच क्षणी मराठा सैन्यात पुन्हा एकदा बळ संचारले आणि शहाच्या सैन्यास परतून लावले. पण तोपर्यंत मुख्य मंदिराचे आणि गणपती मंदिराचे खूपच नुकसान झाले होते. नारूबाईंना याचा खूप पश्चाताप होत होता. काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. त्यांचे स्मारक म्हणून नानूबाईंनी उडी घेतलेल्या ठिकाणी आजही तुळशी वृंदावन पाहायला मिळते. दिंडीच्या वेळी येथे दिंडी थांबवून त्या प्रसंगाची आठवण केली जाते.
नारू नीलकंठांच्या समोर आणि श्रीराम मंडलिकांच्या बाजूला नारायणाचे मंदिर आहे. नारायणाची ही मूर्ती अतिशय दुर्मिळ प्रकारातील असून मूर्तीच्या प्रभावळी दशावतारांनी कोरलेला आहे. नारायण मंदिराच्या पुढेच अलीकडच्या काळात बांधलेल्या गणपती मंदिरासमोर जी मोकळी जागा आहे तिथे पूर्वी एक विहीर होती. सध्या ती दिसत नाही. या मंदिरासमोरच एक लाकडी खांब उभा आहे. त्याला ढालकाठी असे म्हणतात. त्यामुळे वाऱ्याची दिशा समजते. मुख्य मंदिराच्या समोरच दक्षिण दिशेला एक पाषाण आहे. त्याला चंड या नावाने ओळखला जातो. मात्र टिपराच्या वेळी या पाषाणावर तेल वाहतात आणि दुराही लावतात. त्रिपुरासनाचे प्रतीक म्हणून या पाषाणाची स्थापना केली आहे. या पाषाणाचा वरचा भाग निमुळता असून त्याची कडा आहे. तसेच याची बैठक उंचावर आहे. नारू नीलकंठ यांच्या समाधीच्या बाजूला थोडं पुढे गेल्यावर समुद्रावर जाण्यासाठी पायवाट आहे. समुद्राच्या लाटांपासून मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून किनाऱ्याला एक भक्कम दुहेरी तट उभारला आहे. समुद्रात जिथे उतरतो तिथे नवीन अवशिष्ट शिवलिंगे कोरलेली असून ती जशीच्या तशी आहेत. समुद्राच्या लाटांचा त्यावर काहीच परिणाम होत नाही. ही शिवलिंगे फक्त ओहोटीच्या वेळीच दिसतात. या समुद्र किनाऱ्यावर महाशिवरात्रीच्या वेळी लाखो लोक तीर्थस्नान करतात. भैरव मंदिराच्या डाव्या बाजूला जे छोटे मंदिर आहे त्याला समाधी मंदिर अशी दगडी पाटी लावलेली आहे. याच मंदिरात कबर बनवलेली आहे. ती अरब व्यापाऱ्याची दंतकथा म्हणूनही आज प्रसिद्ध आहे. मध्यरात्रीची वेळ होती. पूर्वी एक इराणी व्यापारी आपले गलबत घेऊन अरबी समुद्रामार्गे जात होता. सर्व काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक मोठे वादळ सुरू झाले. पाहता पाहता काही दिसेनासे झाले आणि या वादळात त्याचे गलबत भरकटले. त्या भरकटलेल्या जहाजाला थांबविण्यासाठी कुठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेऊ लागला. त्याचवेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्याने आपले गलबत मोठ्या प्रयत्नांनंतर त्या दिव्याच्या दिशेने नेले. घोंगावणाऱ्या वादळातही न विजता त्या व्यापाऱ्याला सुखरूप किनाऱ्यावर आणणारा तो दिवा म्हणजेच शंकराच्या छोट्याशा मंदिरातील पंथी होती. कृतज्ञतेपोटी त्या व्यापाऱ्याने त्या ठिकाणी मंदिराची उभारणी केली. ही बातमी इराणच्या शहाच्या कानावर पडली आणि त्याने व्यापाऱ्याविरुद्ध फर्मान काढले. म्हणून घाबरलेल्या व्यापाऱ्याने जवळच्या टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. व्यापाऱ्याची कबर या मंदिराच्या परिसरात आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक छोटीशी गुंठी आहे. त्याची नेहमी फुले वाहून पूजा केली जाते. मंदिराच्या डाव्या बाजूला देवी जोगेश्वरीचे मंदिर आहे. मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. भैरव मंदिराच्या बाजूला एक खोल पाण्याची पुरातन विहीर आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वत्र समुद्र पसरलेला असूनही या विहिरीचे पाणी नेहमी गोड लागते. या विहिरीचे पाणी पिऊन असे वाटते की कित्येक वर्षांची तहान भागली आहे. जणू काही अमृतच प्यायल्यासारखे वाटते. जोगेश्वरी मंदिराच्या डाव्या बाजूला 2 मजल्याची भक्तनिवास इमारत उभी आहे. त्यात लांबून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय केली जाते. या इमारतीच्या समोरच पाण्याचा तलाव आहे. कुणकेश्वर गावात रवळनाथ आणि गांगोचे मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे या मंदिरात स्वतःची खामखाटी येत नाही. तसेच तेथील कोणीही भाविक तीर्थस्नानासाठी कुठेही जात नाही. श्रीदेव कुणकेश्वर हे केवळ ग्रामदैवत नसून ते एक क्षेत्रदैवत आहे. अनेक भाविकांचे अडथळे दोष येथे प्रवेश करताच दूर होतात असा अनुभव खूप भक्तांना आला आहे.
कुणकेश्वर हे गाव कोकण किनाऱ्यावर प्रसिद्ध झाले याची एक दंतकथा अशी आहे की पूर्वी या गावात कणकेच्या बेटांची दाटी खूप मोठी होती. या गावातच एक ब्राह्मण शिवाचा भक्त होता. तो खूप गरीब होता. त्याची गुरे रानात चारण्यासाठी जात असत. त्यावेळी एक गाय चारणे सोडून कणकेच्या बेटात जात असे. असे रोजच चालू होते. ब्राह्मणाला गायीचा खूप राग आला. त्याने गायीला खूप मारले, पण गाय मात्र कणकेच्या बेटात जाणे सोडत नव्हती. ब्राह्मणाला वाटले की गायीचे दूध कोणीतरी काढत असावे, म्हणून त्याने एक दिवस हातात कुऱ्हाड घेऊन गायीचा पाठलाग केला. ब्राह्मणाने पाहिले तर गाय सर्व जनावरांना सोडून कणकेच्या बेटात शिरली. गाय कणकेच्या बेटात शिरताच एका पाषाणावर तिचा पान्हा सुटला. हे पाहून ब्राह्मणाने त्याच्या हातातील कुऱ्हाड गायीवर फेकून मारली, पण कुऱ्हाड गायीला न लागता त्या पाषाणाला लागली आणि चमत्कारच झाला. त्या पाषाणातून रक्ताच्या चिकांड्या उडाल्या. हे पाहून ब्राह्मण थरथर कापू लागला. त्याला वाटू लागले, हे काय माझ्यातून विपरीत घडले. त्या क्षणी ब्राह्मणाला साक्षात्कार झाला. एक सुंदर शिवलिंग प्रकट झाले. ब्राह्मणाने आपले दोन्ही हात जोडून परमेश्वराकडे क्षमा मागितली आणि परमेश्वराने देखील ब्राह्मणाला क्षमा केली. ब्राह्मण रोज तिथे पूजा करू लागला. कालांतराने ब्राह्मणाने त्या शिवलिंगाभोवताली भिंती बांधल्या आणि त्याच्या भक्तीने त्यातून स्वयंभू प्रकटला, म्हणून त्याचे नाव कुणकेश्वर असे पडले. तसेच कुणकेश्वर गावच्या महाशिवरात्री यात्रेचे एक खूप मोठे महत्त्व आहे. ते असे आहे की देवगडपासून 9 ते 10 किलोमीटरवर निसर्गरम्य सुंदर असे येळेगाव वसलेले आहे. येळेगावात लिंगेश्वराचे मंदिर आहे. तिथेच पूर्वी महाशिवरात्री यात्रा भरत असे, पण भक्तगणांना आंघोळीची व्यवस्था नसल्यामुळे लिंगेश्वराने आपला भाऊ कुंकोबाला समुद्रकिनारी वसलेल्या कुणकेश्वर गावी प्रस्थान करण्याची आज्ञा दिली. ज्या भुयारी मार्गाने कुंकोबाने प्रयाण केले होते तो मार्ग अजूनही तिथे आपल्याला पाहावयास मिळतो. तेव्हापासून महाशिवरात्री यात्रा कुणकेश्वर गावी भरायला सुरुवात झाली. ही महाशिवरात्री यात्रा दरवर्षी माघ महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मार्च दरम्यान असते. यात्रेला खूप लांबून लांबून लोक येत असल्यामुळे खूप गर्दी होते. 3 दिवस ही यात्रा चालते. अत्यंत निसर्गरम्य तरीही शांत असे हे श्री क्षेत्र कुणकेश्वर ठिकाण पर्यटकांचे खूप आवडते ठिकाण आहे. फ्रेंड्स, तुम्ही कधी सिंधुदुर्ग देवगड या ठिकाणी गेलात तर कुणकेश्वर क्षेत्राला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा. थँक यू.